नमस्कार प्रेक्षकांनो. ठरलं तर मग या मालिकेच्या येणाऱ्या भागामध्ये जबरदस्त असा ट्विस्ट येणार आहे. तर प्रेक्षकांनो, आपण बघितलं इथे जवळजवळ पोलिसांनी महिपतला पकडलेलंच असतं. पण महिपतच्या गुंडांनी गोळीबार केल्यानंतर महिपत पोलिसांच्या तावडीतून निसटून गेलेला असतो. पण प्रेक्षकांनो, या सगळ्या प्रकरणामुळे इथे प्रतिमाची स्मृती मात्र परत आलेली असते. 22 वर्षांपूर्वी घडलेला जो अपघात असतो, जो प्रतिमाला स्पष्टपणे आठवत नसतो, पण महिपतजवळ बोलत असताना तिच्यासमोर आता अपघाताचं चित्र तसंच्या तसं उभं राहिलेलं असतं. आणि त्यामुळे प्रतिमाला 22 वर्षांपूर्वी घडलेल्या अपघाताबद्दल आता पूर्णपणे माहिती आठवलेली असते. जणू काही तिची स्मृती परत आलेली असते. तेव्हा प्रेक्षकांनो, इथे आता वाईटामधून काहीतरी चांगलं होतं तसं प्रतिमाच्या बाबतीत झालेलं असतं. तिला आता संपूर्णपणे जे काही तिच्या बाबतीत घडलेलं असतं, महिपतने तिला मारलेलं असतं, या सगळ्या गोष्टी समजलेल्या असतात. आणि महिपतने कन्फेशनसुद्धा दिलेलं असतं की 22 वर्षांपूर्वी घडलेला अपघात त्यानेच घडून आणला होता. या सर्व गोष्टी जरी चांगल्या घडल्या असतील तरीसुद्धा वाईट गोष्ट म्हणजे महिपत हा निसटून पळून गेलेला असतो. पण प्रेक्षकांनो, आता महिपतबरोबर अजून 2 व्यक्ती ह्या अडकणार असतात. कारण येणाऱ्या भागामध्ये इथे आता रात्रभर घराबाहेर असलेल्या प्रियाला अश्विनने प्रश्न विचारलेले असतात. तिच्यावरती प्रश्नांचा भडीमार करताच प्रियाबाबत खूप मोठं सत्य अश्विनच्या समोर आलेलं असतं. प्रियाचा खरा कारस्थानी चेहरा अश्विनच्या समोर आल्यानंतर अश्विनने टोकाचा निर्णय घेतलेला असतो. त्याचबरोबर प्रेक्षकांनो, किल्लेदारांच्या घरी रविराज काका आणि प्रतिमाला सोडायला गेलेल्या अर्जुनसमोर नागराजबद्दलचं सत्य आलेलं असतं. सुमनने नागराजच्या पायाला लागल्याचा खुलासा अर्जुनच्या समोरच केलेला असतो. त्यामुळे इथे आता संशयाची सुई नागराजवरती जाऊन अडकलेली असते. त्यामुळे प्रेक्षकांनो, एकाच वेळी अर्जुनच्या समोर 2 गोष्टींचा खुलासा झालेला असतो. तर प्रेक्षकांनो, येणाऱ्या भागामध्ये कशा पद्धतीने या गोष्टी पुढे घडत जातात आपण सविस्तरपणे बघूया. प्रेक्षकांनो, आपण बघितलं इथे आता महिपतला पकडताना तो पळून जातो. आणि तेव्हा इथे आता बाकीचे सगळेजण सुभेदार, किल्लेदार, चैतन्य हे सुभेदारांच्या घरी आलेले असतात. तेव्हा प्रेक्षकांनो, कल्पना सगळ्यांची दृष्ट काढते आणि मग विचारलं जातं की अर्जुन, नेमकं घडलं काय? तेव्हा इथे अर्जुनने स्टार्टिंगपासून ते अगदी एंडिंगपर्यंत काय काय घडलं हे सगळं सविस्तरपणे आपल्या कुटुंबियांना सांगितलं होतं. आणि या सगळ्यामध्ये प्रत्येक ठिकाणी कशा पद्धतीने महिपतचं नाव बाहेर आलं आणि प्रेक्षकांनो, महिपतला पकडण्यासाठी कसा ट्रॅप रचण्यात आला होता आणि याच्यामध्ये अर्जुन, सायली, प्रतिमा, चैतन्य यांनी कशा पद्धतीने धाडस दाखवलं, या सगळ्या गोष्टी आता समोर आलेल्या असतात. आणि तेव्हा प्रेक्षकांनो, इथे कल्पनाने सायलीची दृष्ट काढलेली असते. तेव्हा इथे सगळ्यांना आता त्यांचं कौतुकच वाटत असतं. पण इथे प्रतिमाने सुद्धा खूप मोठं धाडस दाखवलेलं असतं. अग्नीला घाबरणारी प्रतिमा हातामध्ये जळकं लाकूड घेऊन इथे महिपत समोर उभी राहिली होती. महिपतच्या हातामध्ये बंदूक असताना सुद्धा ती अजिबात घाबरत नाही. तिची हिंमत आता परत आलेली असते. त्यानंतर प्रेक्षकांनो, या सगळ्या गोष्टी तर घडतच असतात. पण एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे इथे अर्जुन, सायली आपल्या प्लॅनसाठी बाहेर असतात. पण प्रियाचं काय? प्रियासुद्धा घरातून बाहेर पडलेली असते आणि तीसुद्धा मध्यरात्री. आणि तेव्हा ती तिथून जंगलाच्या बाहेरून जात असताना नागराज तिला सापडलेला असतो आणि नागराजचा पाय मुरगळलेला असतो. त्याला खूप जास्त मार लागलेला असतो, कारण दगडावरून त्याचा पाय घसरल्यामुळे आणि झाडाच्या मागे लपून बसल्यामुळे त्याला इथे खूपच जास्त मुक्का मार लागलेला असतो. अर्जुनपासून लपून छपून बसणारा नागराज प्रियाला भेटल्यानंतर ती त्याला सगळ्यात आधी आता डॉक्टरांकडे घेऊन जाते आणि तिथून त्याला घरी घेऊन जाते. तेव्हा प्रेक्षकांनो, इथे आता प्रियाने नागराजला घरी सोडल्यानंतर ती सुभेदारांच्या घरी परत येते. तेव्हा सुमन विचारत असते, अहो तुम्हाला काय झालं? हे तुम्हाला कुठे लागलं एवढं? तेव्हा नागराज म्हणतो, सुमन तू गप्प बस, सांगितलं ना गप्प बस म्हणून. तेव्हा इथे सुमनला कळलेलं असतं की इथे सुभेदार, किल्लेदार सगळेजण त्या महिपत शिखरेला पकडायला गेले होते. मला असं वाटतंय हे सुद्धा तिथेच गेले असतील आणि तेव्हाच यांना मार लागला असेल. बरं झालं यांना मार लागला ते. तेव्हा प्रेक्षकांनो, इथे आता सुमन त्याची काळजी घेण्याचं नाटकच करत असते
आणि तेवढ्यातच प्रेक्षकांनो इथे आता प्रिया घरी आलेली असते. अश्विनने सगळ्यांना चेक केलेलं असतं. ज्यांना ज्यांना लागलेलं असतं त्यांना इंजेक्शन आणि मेडिसिन त्याने दिलेलं असतं. तेवढ्यातच प्रिया घरी आल्यानंतर अश्विन म्हणतो, "तन्वी अगं तू कुठे गेली होतीस? रात्रभर तू घरामध्ये नाही आहेस. तू गेली कुठे होतीस?" तेव्हा इथे अर्जुन आणि सायली दोघेही तिच्याकडे बघायला लागतात. तेव्हा प्रिया म्हणते, "अश्विन तू जरा गप्प बसशील का? मी आत्ताच घरामध्ये आली." आणि ती सरळ आपल्या रूममध्ये निघून जाते. तेव्हा इथे अर्जुनला संशय येतो, की आम्ही तर महिपतसाठी घराबाहेर होतो. ही प्रिया का घराबाहेर पडली होती? अच्छा, महिपतला आम्ही ट्रॅप करायला जातोय, ही गोष्ट ह्या प्रियाला कळली वाटतं. त्यानंतर प्रेक्षकांनो, अश्विन म्हणत असतो, की "तन्वी, हे काय चाललंय तुझं? तू कुठे गेली होतीस? आणि तू मला सांगतसुद्धा नाही आहेस. तू मला विचारलेल्या प्रश्नाचं उत्तर देणार नाही आहेस का?" प्रिया म्हणते, "का देऊ मी तुला उत्तर? सांग ना, का देऊ? तुला तर तुझ्या आता वहिनीचा आणि भावाचा खूप पुळका यायला लागलाय ना, बरोबर ना? तू माझी बाजू आता घेतोस का? मला समजून घेतोस का?" तेव्हा अश्विन म्हणतो, "मला तुझी काळजी वाटते म्हणूनच तुला विचारतोय ना. इतके फोन केले तुला, एकसुद्धा फोन का उचलला नाही आहेस? आणि नक्की तू कुठे गेली होतीस? हे सगळेजण त्या महिपतला पकडायला गेले होते आणि तू कुठे गेली होतीस तन्वी?" तेव्हा प्रेक्षकांनो इथे आता प्रिया एकाही प्रश्नाचं उत्तर त्याला सरळ देत नाही. ती म्हणत असते, "मी तुला विचारते का तू कुठे गेला होतास? का उशीर झाला? तुझी जशी तुला कामं असतात तशी माझीही मला कामं असतात. कळलं ना? तेव्हा मला सततचे प्रश्न विचारू नकोस. मी तुला प्रत्येक प्रश्नाचं उत्तर देईन. असं जर तुला वाटत असेल ना तर तसं नाही आहे. कळलं ना?" तेव्हा इथे अश्विन म्हणत असतो, की "बरोबर बोलतात सगळेजण. नाही, नाही माझंच चुकलं. मी प्रत्येक वेळेला माझ्या घरच्यांच्या विरोधात जाऊन प्रत्येक वेळेला तुझी बाजू घेतली आणि तू काय करतेस गं? माझ्या घरच्यांबरोबर तू नीट बोलत नाहीसच, पण जो माणूस तुझ्या बाजूने असतो, सतत तुझ्यासाठी दुसऱ्यांजवळ भांडतो, तुला माझीसुद्धा कदर नाही आहे." तेव्हा प्रेक्षकांनो अश्विन म्हणत असतो, की "तुझं हे वागणं दिवसेंदिवस बदलत चाललंय. म्हणजे आधीच्या प्रियामध्ये आणि आत्ताच्या प्रियामध्ये खूपच जास्त फरक पडलेला आहे. तुझं हेच खरं रूप असेल, जे मला उशिरा दिसलंय. बरोबर ना तन्वी?" तेव्हा इथे प्रिया म्हणत असते, की "अरे देवा, आता ह्याला मी काय करू? हा तर आता माझ्या विरोधात जायला लागला." तेव्हा इथे प्रिया म्हणते, "अश्विन हे बघ तू माझं ऐकून घे. माझं काम होतं म्हणून मला बाहेर जावं लागलं होतं. तू एवढा इश्यू का करतोयस?" तेव्हा अश्विन म्हणत असतो, "नाही, नाही ठीक आहे. आता खरं तुझं रूप माझ्यासमोर येतंय. ज्या पद्धतीने तू माझ्याशी बोलतेस ना, तू याच पद्धतीने सगळ्यांबरोबर बोलत असशील ना? जेव्हा तुला माझी गरज होती, तेव्हाच तू फक्त माझ्याबरोबर नीट बोलत होतीस. मग ते सगळं नाटक होतं का? तर मी सांग ना, ते सगळं नाटक होतं? म्हणजे सगळे तुझ्या बाबतीत जे काही बोलतात ते बरोबरच असेल, हो ना?" तेव्हा प्रेक्षकांनो प्रिया म्हणते, "हे बघ, तू आता जास्त उगाच बोलू नकोस हां, माझ्या डोक्यात जाऊ नकोस तू सुद्धा. तुझे घरातले लोकं बोलतात तर बोलतात, आता तूही बोलायला लागलेस का मला?" तेव्हा इथे अश्विन म्हणतो, "तुला काय करायचं आहे ते कर, पण जर काही प्रॉब्लेम झाला, तर मी तुझी बाजू घेईन किंवा तुला सावरून घेईन. असं जर तुला वाटत असेल ना, तर तसं अजिबात होणार नाही आहे. ही गोष्ट लक्षात ठेव." असं आता अश्विनने प्रियाला आधीच सांगितलेलं असतं. त्यानंतर प्रेक्षकांनो अश्विन आता बाहेर निघून जातो आणि तो आता आपल्या घरच्या लोकांबरोबर आता इन्व्हॉल्व व्हायला लागलेला असतो. तर प्रेक्षकांनो सायलीने सगळ्यांसाठी नाश्ता बनवलेला असतो. सगळ्यांसाठी कॉफी तयार केलेली असते. तेव्हा इथे सायली आता सगळ्यांना कांदे पोहे देते आणि त्याचबरोबर कॉफीसुद्धा देते. तेव्हा ती अश्विनला म्हणते, "अश्विन भाऊजी या ना, तुम्हीसुद्धा नाश्ता करून घ्या." तेव्हा इथे अश्विन आता प्रियाचा विचार न करता सरळ जाऊन आता डायनिंग टेबलवरती बसतो आणि म्हणतो, "ठीक आहे, मी तुमच्याबरोबर नाश्ता करायला तयार आहे." तेव्हा इथे अश्विन म्हणत असतो, की "तन्वीला जर काही खायचं असेल तर ती खाईल, नाहीतर ती स्वतः बनवून खाईल. तसंही तिला बाहेरून ऑर्डर करून खायची सवय आहेच." तेव्हा प्रेक्षकांनो इथे आता अश्विन सगळ्यांबरोबर बसून छान आता ब्रेकफास्ट करतोय ही गोष्ट प्रियाला अजिबात आवडत नाही. प्रिया म्हणते, "वाह! काय रे, म्हणजे माझी बाजू घेऊन सगळ्यांबरोबर भांडत होतास ना, की जर मी खाल्लं नाही, माझ्या बायकोने खाल्लं नाही, तर मी सुद्धा खाणार नाही असं म्हणाला होतास. मग आता काय झालं?" तेव्हा अश्विन म्हणतो, की "आता माझ्या बायकोला मी काही विचारलेलं जर आवडतच नाही आहे, तर मग तिच्यासाठी उपाशी राहण्यात काय अर्थ आहे? तुला जर माझी कदर नाही आहे, तर मी एकटाच कदर करून काय उपयोग? बरोबर ना? तू रात्रभर कुठे गेली होतीस? तू कुठून सकाळी आलीस ते तू मला सांगितलंस का? नाही ना? मग मी तुझ्यासाठी प्रत्येक गोष्ट केलीच पाहिजे असा नियम तर नाही आहे." आणि तेव्हा प्रेक्षकांनो प्रियाला आता बघत ठेवत अश्विन आपल्या कुटुंबियांबरोबर छान आता ब्रेकफास्ट करत असतो.
तेव्हा प्रेक्षकांनो, सायली आता प्रियाजवळ जाते आणि तिला म्हणत असते, किती प्रयत्न केलेस ना अश्विन भाऊजींना इथे आमच्या विरोधात उभं केलंस, आमच्याबरोबर भांडायला लावलंस, पण शेवटीला काय झालं? तुला त्यांच्याशी खोटं खोटं का होईना पण नीटसुद्धा वागता आलं नाही आणि शेवटीला तुझं खरं रूप तू स्वतःहूनच त्यांना दाखवलंस. तेव्हा प्रेक्षकांनो, इथे आता प्रिया चांगली उपाशी राहिलेली असते आणि त्यानंतरला अश्विनने मात्र सगळ्यांबरोबर नाश्ता करून घेतलेला असतो. अश्विनसुद्धा आता तिच्याबरोबर जशास तसे वागत असतो. त्यानंतर प्रेक्षकांनो, इथे आता प्रियाचं तर भांडं हळूहळू अश्विनसमोर फुटतच असतं. तिच्या पापाचा घडासुद्धा आता भरत चाललेला असतो. प्रिया आधीच घाबरलेली असते. महिपतने आता जे काही बोललं आहे ते सगळ्यांना कळले की 22 वर्षांपूर्वी घडलेल्या अपघाताच्या मागे महिपत आहे. ही गोष्ट आता अर्जुनने 22 वर्षांनंतर शोधून काढली. मग मी तर खोटी तन्वी म्हणून त्यांच्या घरामध्ये राहते. ही गोष्ट शोधून काढायला अर्जुनला कितीसा वेळ लागणार आहे? आधीच सगळेजण माझ्या विरोधात आहेत. आता अश्विन कुठे माझ्या बाजूने होता, तो सुद्धा माझ्या विरोधात गेलाय. आता माझं काही खरं नाही आहे. त्या महिपतने नागराजचं नाव सांगितलं तर नागराज माझंसुद्धा नाव घेणार. आता मी काय करू असं प्रियाला वाटत असतं. प्रिया आता पॅनिक होत चाललेली असते. तेवढ्यातच प्रेक्षकांनो, इथे आता प्रतिमाला घरी सोडण्यासाठी अर्जुन जायला तयार होतो. अर्जुन किल्लेदारांना त्यांच्या घरी सोडायला गेल्यानंतर तिथे आता नागराजच्या सुद्धा हातापायाला लागलेलं असतं. तेव्हा प्रेक्षकांनो, अर्जुन रविराज काका आणि प्रतिमाला सोडतो आणि म्हणतो की नागराज काका, तुझ्या पायाला हाताला काय लागले? तेव्हा इथे लगेच सुमन म्हणते, अरे बघ ना रे अर्जुन, रात्रभर ते घरामध्ये नाही आहेत आणि आता मगाशी तन्वी त्यांना घेऊन आली आणि त्यांना मी विचारलं की काय झालं, तर म्हणाले त्यांचा ॲक्सिडेंट झाला म्हणून, त्यांना एका गाडीने उडवलं असं म्हणत होते ते. तेव्हा प्रेक्षकांनो, इथे आता नागराज म्हणत असतो की अच्छा, म्हणजे नागराज काकाला इथे तन्वी घेऊन आली होती का सकाळी? तेव्हा इथे प्रतिमा म्हणते, पण तन्वी कशी काय येईल? ती सकाळ सकाळ बाहेर आली होती, ती नागराज भाऊजींनाच घेऊन आली होती का? तेव्हा प्रेक्षकांनो, इथे आता सुमन म्हणत असते की ते मला माहिती नाही आहे की तन्वी कुठून आली, पण तन्वी यांना घरी घेऊन आली तेवढं मात्र मला माहिती होतं. तेव्हा प्रेक्षकांनो, अर्जुनला आता प्रियावरती संशय असतोच की प्रियाला इथे आता महिपतला वाचवण्यासाठी किंवा ती त्या जंगलामध्ये नक्की काय घडतं हे बघण्यासाठी आली होती. पण नागराज काकाचा काय संबंध? तन्वीला नागराज काका कुठे भेटला असेल असा प्रश्न आता अर्जुनच्या मनात आलेला असतो. नक्की या सगळ्याच्या मुळाशी काय घडलेलं आहे हे आधी शोधून काढायला हवं. या सगळ्याच्या मुळाशी नक्की कोण आहे हे शोधून काढायलाच हवं. तेव्हा इथे सुमन म्हणत असते, अर्जुन अरे बस ना, नाश्ता करून जा. अर्जुन म्हणतो, नाही नको नको. तेव्हा प्रेक्षकांनो, इथे नागराजला आता अर्जुन विचारत असतो, काका तू कुठे गेला होतास? काल रात्रीपासून तू घरामध्ये नाही आहेस, कुठे बाहेर गेला होतास का? तेव्हा इथे नागराज आता बोलत असताना खूपच जास्त अडकत असतो आणि घाबरलेला असतो. तेव्हा इथे अर्जुनच्या आता मनामध्ये नागराजबद्दल सुद्धा संशय येतो. प्रिया ही नागराजबरोबर खूपच जास्त अटॅच्ड आहे, ती बोलत असते. ही गोष्ट अर्जुनला माहीत असते. तेव्हा प्रेक्षकांनो, इथे जर प्रिया नागराजला घेऊन सकाळ सकाळ इथे आली आहे म्हणजे नक्कीच ते दोघेजण बाहेर कुठेतरी भेटले असतील. मग नागराज काकाला एवढं लागण्याचं कारणच काय? तेव्हा प्रेक्षकांनो, जरी लागलं असतं तरी ढोपराला वगैरे लागलं असतं. इथे पाय मुरगळलाय म्हणजे नक्की नागराज काका गेला कुठे असेल असे असंख्य प्रश्न अर्जुनच्या मनामध्ये आलेले असतात. आणि त्यामुळे प्रेक्षकांनो, इथे अर्जुनने आता शोध घ्यायला सुरुवात केलेली असते. त्याने ठरवलेलं असतं की CCTV फुटेज चेक करायचे. ज्या ज्या ठिकाणी CCTV फुटेज लावले ते चेक करायचे आणि त्याच्यामध्ये जंगलामध्ये कोण कोण आलं होतं, त्या वेळेला कोण कोण तिथे होतं हे सगळं CCTV कॅमेऱ्यामध्ये दिसेल. ही गोष्ट अर्जुनच्या लक्षात आलेली असते. जर जंगलामध्ये नागराज आणि प्रिया हे दोघेजण आले असतील तर ते सुद्धा दिसतील असं आता अर्जुनला वाटतं. त्यामुळे अर्जुनने सगळ्या प्रश्नांची उत्तरं शोधण्यासाठी CCTV फुटेज बघण्याचा निर्णय घेतलेला असतो. आणि जर या सगळ्या मुळाशी महिपतबरोबर नागराज काका असेल तर लवकरात लवकर या सगळ्या गोष्टीचा शोध मला घ्यायला हवा असं अर्जुनच्या लक्षात आलेलं असतं. तर अशा रीतीने प्रेक्षकांनो, एका गोष्टीचा शोध घेता घेता आता इथे अर्जुन
खूप काही गोष्टी शोधून काढणार असतो. महत्त्वाची गोष्ट म्हणजे प्रेक्षकांनो, अजून एकही गोष्ट स्पष्ट झालेली नाही आहे. म्हणजे इथे आता महिपत हा गुन्हेगार आहे समजलं आहे, पण तो सुद्धा पळून गेला आहे. त्याचबरोबर तळपायावरचं तुळशीपत्रसुद्धा अर्धवटच आहे. त्यानंतर प्रेक्षकांनो, खरी तन्वी कोण हे सुद्धा अर्धवट आहे. मधुभाऊ अजून पूर्णपणे शुद्धीवरती नाही आलेत. अजून बऱ्याचशा गोष्टींचा सोक्षमोक्ष लावणं हे बाकी आहे. त्यामुळे प्रेक्षकांनो, एक-एक करून आता सायलीचे आई-वडील कोण आणि खरी तन्वी कोण या सगळ्या गोष्टींचा शोध अर्जुन लवकरच घेणार असतो.